बाबानं तुम्हाला एखादा चमत्कार करून दाखवला, कुतूहलानं तुमच्या भविष्याविषयी चार गोष्टी सांगितल्या तर तुम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायला जाता। दुसऱ्या देशांचं माहित नाही, पण आपल्या भारतात वर्षानुवर्ष हे चालत आलंय। आपल्याकडं अंधभक्तांची कमी नाहीये। आसाराम बापू, राम रहीम, नारायण साई यांचे कांड या देशानं खूप जवळून पाहिलेत। लैंगिक अत्याचार, हत्येच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये या भोंदू बाबांनी आपली वेगळी छाप सोडली आहे। मध्यमवर्गीय व्यक्तीपासून ते उद्योजक आणि राजकारणी सुद्धा यांचे अंधभक्त होते। तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असेच काही अंधभक्त आहेत। या अंधभक्तांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य आहे। आज या अंधभक्तांविषयी आणि त्यांचे भविष्य सांगणाऱ्या एका आरोपीविषयी आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक राजकीय नेते मंडळींचे हात बघून भविष्य सांगणाऱ्या नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्याच हातात बेड्या पडल्यात। बड्या राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 न आज 18 मार्च रोजी अटक केली आहे। एका 35 वर्षीय महिलेनं बलात्कार केल्याचा आरोप करत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात छापा मारला आणि पोलिसांना मिळाले काही आक्षेपार्ह पुरावे। पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्ह मध्ये आतापर्यंत 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत। या भोंदू बाबाकडे अनेक दिग्गज राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटीज आपलं भविष्य बघण्यासाठी जात असायचे। या राजकीय नेत्यांचे काही फोटोज आता समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। कॅप्टन अशोक खरात हा कोण आहे, त्याचा राजकीय नेत्यांशी संबंध कसा आला ते पाहूयात। अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला होता। गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारूपाला आला। आपले गुरु स्वर्गवासी मुजुमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं शिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणात सुवर्ण पदक देखील मिळवलं होतं। शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातनं तब्बल 154 देशांचे दौरे पूर्ण केलेत। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटीज आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असे। या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता। केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावं आता समोर आली आहेत। यात पहिलं नाव येतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं। नोव्हेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता। शिंदेंनी आपल्या राजकीय भविष्यासाठी खरात यांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे तो प्रसिद्धी शोधात आला होता। महिलांवर अत्याचार करणाऱ्या या भोंदू बाबाच्या भक्त आपल्या महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर सुद्धा आहेत। हो, या त्या चाकणकर आहेत ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे। यात अंधारेंनी एक फोटो शेअर केलाय ज्यात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांच्यासाठी छत्री पकडली आहे। अंधारे लिहितात की भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभे आहेत। योगायोगानं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत। महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं, असा जोरदार हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय। विशेष म्हणजे खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रुपाली चाकणकर संचालक म्हणून काम करत आहेत असं देखील त्या म्हणाल्यात। महिलांना भुरळ पाडून भविष्याची भीती दाखवून त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करणारा नराधम अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलीस निपक्षपातीपणानं करतील का? अजून कोणती नवीन राजकीय नावं या प्रकरणात समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।